आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो उमरग्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सचिन लोहार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 10 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतील किंवा प्लॅनिंग मधला काही पार्ट असेल, या सगळ्यामध्ये त्यांचं काम अतिशय चांगलं चालू आहे. या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी बोलणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार सर. आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे थोडंसं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रामध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा इन्स्पिरेशन कोणाचं होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलात? सर, माझी शाळा महात्मा बसवेश्वर उमरगा आणि माझं 9वी आणि 10वी माझं झालं अंदूरला. बरं. आणि माझं कॉलेज जे झालेलं आहे बालाघाट शिक्षण संस्था 11वी आणि 12वी. आणि माझं डिप्लोमा झालेला आहे उस्मानाबादला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या ठिकाणी. बरं. मग सगळ्यात महत्वाचा मी जो प्रश्न विचारला ते म्हणजे की या क्षेत्राकडे वळण्यामागचं कारण कोण होतं? या क्षेत्रामागे सर कसं, वडील सर्व्हिसला होते आणि इन्स्पिरेशन करणारे माझे भाऊजी आणि माझे काही मित्र, हे सगळे असं कॉलेज लाईफ मध्ये असताना असं काय तेवढं समजत नव्हतं सर. 11वी 12वीला असताना. पण आम्ही असं ज्यावेळेस गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट पाहायचो, पीडब्ल्यूडीचे इंजिनियर किंवा आमच्या वडिलांच्या ऑफिसमधले जे काय स्टाफ असायचा, त्यांच्यासोबत बघितल्यानंतर असं वाटायचं की आपल्याला पण असं काहीतरी एक करता येईल इंजिनिअरिंग फील्डमध्ये. त्याच्यामुळे सिव्हिल फील्ड हा निवडायचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काही गोष्टी आपल्याला करता येतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण ह्या क्षेत्रामध्ये वळलो सर. वळला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर प्रश्न येतो ते म्हणजे जेव्हा शिक्षण पूर्ण होतं आणि आपण जेव्हा या क्षेत्रात काम करतो तेव्हा कुठेतरी आधी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर स्वतः इंडिपेंडेंट सुरू करतो. तर तो सगळा प्रवास कसा होता आणि पहिला जो वैयक्तिकरित्या पूर्ण केलेला प्रोजेक्ट होता तो कसा होता? तेव्हा काही अडचणी आल्या का? थोडा विद्यार्थी दशेत असाल समजा, तर तेव्हा काही अडचणी आल्या का वगैरे? आल्या सर, खूप अडचणी आल्या. कॉलेज लाईफ मध्ये असताना सर कुठल्याही गोष्टीचं झिरो नॉलेज. बरोबर. आणि ज्यावेळेस माझं कॉलेज कम्प्लीट झालं, कॉलेज कम्प्लीट झाल्यानंतर सोलापूरची एक कंपनी आहे पंदे कन्स्ट्रक्शन. पंदे कन्स्ट्रक्शन मध्ये मी दुधनी या ठिकाणी एक ज्युनियर इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी जॉब पाहिला. पण तिथं गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मला काही समजल्या. कृषी मार्केट यार्डचं काम होतं, बरेचशा तिथल्या काही गोष्टी समजल्या आम्हाला. म्हणजे तिथून माझी प्रवासाला सुरुवात झाली. नंतर दुसरे जे होते आपले उस्मानाबादचे आशिष शहा, ह्यांच्या ठिकाणी मी काही वर्ष काम केलं. मूळ म्हणजे त्यांच्याकडून मला खूप घेण्यासारखं म्हणलं तर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं नॉलेज जेवढं पण आहे त्यांच्याकडून मला खूप मिळालेलं आहे. नंतर ते झाल्यानंतर मी पुण्यामध्ये गगन प्रॉपर्टीज ह्या कंपनीमध्ये मी बरेच वर्ष काम केलो. अच्छा. हो, 2014 पर्यंत माझं काम झालं. बरं. आणि मग स्वतः जो वैयक्तिकरित्या प्रोजेक्ट केला तर तो कसा होता? तो कोणाच्या रेफरन्सनं मिळाला? पहिल्याचा जो प्रोजेक्ट होता माझं पूर्ण जे काय शिक्षण असेल किंवा कॉलेज असेल किंवा माझं जे काय जॉब असेल ते पूर्ण माझं बाहेर होतं. उमरग्यामध्ये मी 2014ला आलो. 2014ला आल्यानंतर एकही माणूस माझ्या ओळखीचा नव्हता. पहिला प्रोजेक्ट होता माझा किरण कुलकर्णी म्हणून उमरग्यामधला. त्यांचा पहिला प्रोजेक्ट केला मी. आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी मी जे पुण्यामध्ये वापरत होतो माझ्या नॉलेज प्रमाणे तिथं मी इम्प्लिमेशन केले काही गोष्टीमध्ये. तर ते लोकांना तिथं खूप आवडू लागलं. त्याच्यामुळे हळूहळू कामं वाढत गेले. आणि वाईट गोष्ट म्हणजे असं की ज्यावेळेस आम्ही एखाद्या क्लायंटला आम्ही भेटायचो करायचो, उमरग्याच्या मानानुसार आम्हाला त्या लेवल पर्यंत जाऊन काम करायची संधी तरी आम्हाला अजून मिळालेली नाहीये. बरोबर. ठीक आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच मोठं आहे आणि अशा लोकांकडून काम करून घेणं हे बरंच एक वेगळं स्किल आहे, कारण त्यांना त्यातली काही फारशी माहिती नसते आणि एखादी दुर्घटना घडू शकते. तर तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता लेबरची साईटवर? सर, आता आम्ही लेबरला खूप सांगण्याचा प्रयत्न करतो. जे काय स्किल्ड लेबर असतात विशेष करून त्यांना आम्ही खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो की त्यांना त्या गोष्टी रुचत नाहीयेत. त्यांचं काय विशेष महत्व असतं, माझ्या गुत्तेदारनं मला जे सांगितलेलं आहे काम
तेच मला करायचं आहे. पण इंजिनियर ज्यावेळेस साईटवर जातो त्यावेळेस तो त्या स्किल्ड लेबरला जो सांगतो त्याला तिथं त्याच्यावर मनावर घेत नाही, त्याला त्याला नॉलेज नसतं हे का घ्यायचं. हे त्यांचे उत्तर असे असतात की हे काय एवढ्यानं केलं तर काय होत असतं. त्याच्यामुळे त्यांना स्किल्ड नॉलेज द्यायची खूप आवश्यकता आहे सर. बरोबर. हा म्हणजे त्यांना आता मला एक म्हणायचं आहे सर आपल्या माध्यमातून, त्यांना जर आपल्या असे कॅम्प वगैरे आपण राबवले की एक स्किल्ड लेबरसाठी जर असे टीम असेल, आपण त्यांच्यासाठी जर काही प्रोग्राम राबवत असतात तर खूप सर चांगलं होईल सर. ठीक आहे. दुसरं आता यातलं एक तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करता, हा. तर बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या, हा. 15 लाखात 20 लाखात. हा. तर अशा वेळेला तुम्ही मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा राखता? हा सर, खूप चांगला प्रश्न आहे सर हा. ज्यावेळेस आपण कस्टमरच्या डिमांडनुसार जर आपल्याला काम करायचं असेल त्यावेळेस आम्ही कस्टमरला पहिली त्यांची रिक्वायरमेंट घेतो की तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे ग्राउंड फ्लोर पर्यंत ठेवायचा आहे का G+2 पर्यंतचा प्रोजेक्ट हा तुम्हाला ठेवायचा आहे. जनरली आम्हाला असं सांगण्यात येतं की आम्हाला ग्राउंड फ्लोरच ठेवायचा आहे. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही लाईट वेट ब्लॉकचा उपयोग करत चला. जे लाईट वेट आपण ब्लॉक वापरल्यानंतर स्टील ह्याच्यामध्ये आपल्याला खूप कमी ह्याच्यामध्ये बसतं आपल्याला. बरोबर. हा, स्टील डिझाईन आपल्याला खूप कमी ह्याच्यामध्ये बसतं, त्याच्यामध्ये तिथं त्यांची सेव्हिंग होऊ शकते. लाईट वेट ब्लॉक आहेत आपल्याला, त्याच्यामुळे त्यांची अर्थात क्रससँड जे आहे त्या ठिकाणी कमी होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे वाचू शकतो हे वाचू शकतो आम्ही पैसा. पुढचा एक प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. म्हणजे तो प्रश्न असा आहे की धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर भविष्यात धाराशिवला आपल्याला पुण्या मुंबईच्या तुलनेने पुढे जाताना बघायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं इंजिनियर कुठल्या क्षेत्रांवर सरकारनं काम केलं पाहिजे? सर सगळ्यात मोठं आहे सर इरिगेशन डिपार्टमेंट. इरिगेशन डिपार्टमेंटला सरकारनं जर प्रोत्साहन अजून थोडंसं जास्त दिलं तर आम्हाला इकडे डॅम्स वगैरे करता येईल. ज्यावेळेस पाण्याची मुबलकता असेल त्यावेळेस प्रोजेक्ट धाराशिव जिल्ह्यामध्ये येतील. बरोबर. कारण की कुठल्याही कंपनीला जर पहिलं पाहिजे असतं ते पाण्याची सोय जर आपण कंपनीला जर करून दिली तर कुठलीही कंपनी आपल्याकडे यायला तयार होते. बरोबर. त्यामुळे पाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हा जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आता काही अशा इमिजिएट स्टेप दिसत आहेत का तुम्हाला किंवा वाटतात का काही सोल्युशन त्याच्यावरचं? सोल्युशन आहे सर, छोटे छोटे आपण एक लॅक्स म्हणा, ज्या ठिकाणी MIDC आहेत त्या ठिकाणी छोटे छोटे लॅक्स तयार करणे. नॅचरल सोर्स जेवढा तयार छोटे बंधारे असतील जिथे पाणी अडवता येईल तेवढे इमिडिएटली करायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे हे वापरलं पाहिजे? त्याच्यामधलं सर पहिल्या गोष्ट आम्ही स्क्रॅप पर्सेंटेज त्याचा चेक केलं जातं. नंतर त्याचे जे काय आपण शुद्धता आहे किती पर्सेंटेज स्क्रॅप आहे, नंतर आपण नायट्रेट ऍसिड मध्ये टाकून ते पाहिलं जातं की त्याचं एक किती ह्याच्यामध्ये म्हणजे रिंग ज्यावेळेस तयार होते स्टीलच्या भोवती त्याच्यामधला जो गाभा असतो किती प्रमाणात नरम आहे, ह्या सगळ्या गोष्टी सर आपण पाहतो. हा, बरोबर. दुसरं असं आहे की आयकॉन स्टील यापूर्वी तुम्ही कधी वापरलं होतं का? सर आता आयकॉन स्टील आम्ही 1-2 प्रोजेक्टला फक्त वापरलेला आहे सध्याच्या लेवलला. मग कसा आहे तुमचा अनुभव त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल, क्वालिटी बद्दल, सर्व्हिस बद्दल, कॉस्ट बद्दल? सगळ्या गोष्टीसाठी सर आम्हाला हे स्टील चांगलं वाटतं. बरं. हा, रेट पण आम्हाला कधी इश्यू आलेला नाहीये रेटचा. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत आणि त्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, फ्रेशर्स आहेत ते, ज्युनियर्स आहेत आता, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून? सर एक फ्रेशर इंजिनियरसाठी मी असा सल्ला देईन की अगोदरचे काही वर्ष त्यांनी एक वेल आर्किटेक्चर किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा त्यांच्याकडे पहिलं त्यांनी अनुभव घेऊनच स्वतःचं कन्सल्टिंग फर्म त्यांनी चालू करावं. असे बरेचसे मार्केटमध्ये मी पाहिलेले आहेत की कॉलेज झाल्या जस्ट त्यांनी ऑफिस काढून बसतात, पण त्यांना साईटवरती जे काय इम्प्लिमेशन असतात किंवा साईटवर आपण जे म्हणतो की बाबा इंजिनियर बेस काम जसं व्हायला पाहिजे तसं होत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना एक सांगण्यात येते की एखादा वेल आर्किटेक्चर किंवा वेल एक स्ट्रक्चरल इंजिनियर ह्यांच्या मार्फत जर ह्यांनी जर काम केले 1-2-4 वर्ष तर त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि ते त्यांनी साईटवरती इम्प्लिमेशन करू शकतो.
सो हे होते इंजिनियर सचिन लोहार आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे क्षेत्रामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असणं फार गरजेचं आहे. स्वतःची वैयक्तिक कन्सल्टन्सी सुरू करा. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.